मोठे महान आहे. परमेश्वर सामर्थ्य बदललेला देव आहे आणि परमेश्वर विचार बदललेला देव आहे. आज त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत अशा आशीर्वाद दिले. तुला धन्यवाद असो. परमेश्वर खरोखर न बदलणारा देव आहे. परमेश्वर सहाय्य करणारा देव आहे. पुन्हा एकदा आपल्या पनीर प्रार्थना भवनमधल्या सर्व माझ्या बंधू आणि ज्येष्ठ असणाऱ्या सर्व भावांना या पवित्र दिनाच्या फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर देव मंडळीच्या सर्व भावांना आशीर्वाद देऊ हे चरणी प्रार्थना विनंती. आज आम्ही पाहतो जगामध्ये फादर्स डे साजरा केला जातो. जगामध्ये फादर्स डे साजरा केला जातो आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक चर्चमध्ये पिता कुटुंबामध्ये किती महत्त्वाचं आहे हे आम्ही पाहतो. आणि मग प्रियानो, देवाची स्तुती असो. आज आपण देखील पनीर प्रार्थना भवन मधून दोन पित्याविषयी आम्ही ऐकणार आहोत. एक जगीत पिता आणि एक जो आहे स्वर्गीय पिता. याविषयी आम्ही वाचतो, ऐकतो. बायबलमध्ये तसं लिहिलेलं आहे. पुष्कळ असे उदाहरण आहे. आणि देवाची स्तुती असो. देवाचं वचन अत्यंत विश्वासने, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. आणि मग देवाच्या वचनाकडे आम्ही पाहत असताना परमेश्वराचं वचन तुमच्याशी माझ्याशी काय बोलणार आहे, देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय पद्धतीने चालवणार आहे, याकडे आम्ही थोडा वेळ लक्ष देत असताना प्रभूचं वचन अत्यंत विश्वासने आहे. आम्ही पाहतो की जगातल्या पित्याकडे आम्ही पाहत असताना जगातील पिता जो आहे तो आपल्या मुलावर आपल्या मुलीवर कोणत्या प्रकारे प्रेम करतो हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि आम्ही जर पाहतो तर बायबलमध्ये असे पुष्कळ उदाहरण आहे. परंतु त्यामध्ये काही उदाहरण असे आपण घेणार आहोत की त्यामुळं आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वर एक कार्य करणार आहे. या वचनाच्या द्वारे आमचं जीवन प्रभू आशीर्वादित करणार आहे. आणि या फादर्स डेचं महत्त्व काय आहे, पित्याचं जगातल्या पित्याचं महत्त्व काय आहे, आणि आम्हाला ज्याने निवडलेलं आहे, ज्याने आम्हाला बोलवलेलं आहे, ज्याने आम्हाला तारण प्राप्त करून दिलेलं आहे, अशा स्वर्गीय पित्याचं सामर्थ्य काय, या विषयाला आम्ही ऐकत असताना आम्ही पाहतो जगातल्या पित्याविषयी जर आम्ही पाहतो त्याचं मन जे आहे आपल्या लेकरांकरता एक आम्ही पाहतो जगातल्या पित्याचं मन जे आहे आपल्या लेकरांकरता तळमळत असतं की त्याची इच्छा एकच असते की माझी मुलं हे जे आहेत हे चांगल्या हुद्द्यावर काम करावं, चांगलं शिक्षण घ्यावं, ही जगातल्या पित्याची इच्छा असते. जगातल्या पित्याची पण ही इच्छा असते की माझा मुलगा चांगला असावा, त्याला आरोग्य असायला पाहिजे, त्याला परमेश्वराचं भय असायला पाहिजे आणि तो प्रभूच्या सहवासामध्ये असायला पाहिजे. आज आम्ही प्रभूच्या वचनाकडे पाहत असताना आम्ही पाहतो या ठिकाणी एक जगातला बाप आहे आणि त्याचा मुलगा आहे. त्याच्याकरता त्याच्या बापाचं मन जे आहे ते तळमळत आहे, रात्रंदिवस रडत आहे. तो त्या इकडं जा तिकडं जा अनेक ठिकाणी जरी फिरलेला आहे, त्याला एक मार्ग सापडला आणि तो येशूचा मार्ग. आम्ही पाहतो की प्रभूच्या वचनामध्ये मी वाचत असताना मत्तई सुवर्तमान ज्याचा 16वा अध्याय, मत्तई सुवर्तमान ज्याचा 16वा अध्याय, आणि यामध्ये आम्ही पाहत असताना आम्ही पाहतो 14 आणि 15 वचन आम्ही वाचत असताना त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट समजून येते. जगातला पिता जो आहे आपल्या मुलावर कशा प्रकारे प्रेम प्रीती करतो, त्याचं मन जे आहे 17वा अध्याय, क्षमा करा, मत्तई सुवर्तमान ज्याचा 17वा अध्याय 14 आणि 15 वचन काय म्हणते पहा. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे हात होतात, तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. या ठिकाणी एका जगातल्या बापाचं जे मन आहे आपल्या लेकराविषयी या ठिकाणी बायबलमध्ये सांगितलेलं आहे. पहा, एक मुलगा आहे आणि त्या मुलाविषयी बाप रडत आहे, त्या मुलाविषयी त्याचं मन व्याकुळ झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी वाचत असताना कितीतरी तो डॉक्टरकडे गेला असेल, कितीतरी पाहणाऱ्या लोकांकडे गेला असेल, कितीतरी बघणाऱ्या लोकांकडे गेला असेल, परंतु त्या ठिकाणी त्या मुलाला कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. परंतु ज्यावेळेस त्याने ऐकली सुवार्ता,
ज्यावेळेस तरी काहीतरी ऐकलेलं आहे त्या बायबल सांगतं नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन, त्याच्याकडे म्हणजे येशूकडे एक मनुष्य आहे. कोण मनुष्य आहे माहिती नाही, पण त्याचा मुलगा काय आहे हे प्रेकरी आहे. त्याला एक झटके येत आहे, त्याचं जीवन व्याकुळ झालेलं आहे, त्याला मरण प्राय आलेला आहे आणि अशा लेकराला त्याचा बाप घेऊन फिरत आहे. या ठिकाणी आम्ही वाचत असताना, ऐकत असताना आम्ही पाहतो, आम्ही लहान असतो आणि लहानपणापासून जो कुटुंबाचं ओझ घेतो तो बाप असतो. लहानपणापासून कुटुंबाचं ओझ घेऊन चालणारा जो आहे तो बाप असतो. आम्ही पाहतो एखाद्या वेळेस मुलीचं किंवा मुलाचं शिक्षण पूर्ण करण्याकरता तो आपलं बनेन व आपले कपडे याचा देखील विचार करत नसतो आणि तो जो आहे तो जगातला बाप आहे. आणि म्हणून या ठिकाणी बायबलमध्ये उदाहरण जे आहे अत्यंत विश्वासने, आणि या ठिकाणी बायबल सांगतं नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एका मनुष्याने येशूकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला. आपल्या लेकरांसाठी एक वेळेस बाप आपल्या लेकरांसाठी गुडघे सुद्धा टेकतो. मग त्या ठिकाणी शिक्षणाकरता असेल, त्या ठिकाणी घराचे प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, जे पण काही आहे बाप आपल्या लेकरांकरता गुडघ्यावर येत असतो. आणि या ठिकाणी तेच उदाहरण आज आम्ही पाहत असताना प्रभूच्या वचनामध्ये येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी माझ्या मुलावर दया करा. पुष्कळ ठिकाणी त्यांनी गेलेला आहे. मुलावर दया करणारा, मुलाला बरं करणारा, मुलाला त्यातून बाहेर काढणारा असा कोणताही व्यक्ती नव्हता. पण या ठिकाणी त्याच्या बापाने ओळखलं, माझ्या मुलाला बरं करणारा, माझ्या मुलाला यातून बाहेर काढणारा, माझ्या मुलाला मोक्ष देणारा, माझ्या मुलाला तारण देणारा असं एकच नाव आहे आणि ते म्हणजे येशू आहे. आपण त्याच्या पुढे जाऊ आणि गुडघे टेकू. बायबल ते सांगतं, चला आपण आपला देव परमेश्वर याच्या पुढे गुडघे टेकू. आज तुम्ही आणि मी गुडघे टेकणं, नम्र होणं, गुडघे टेकणं म्हणजे नम्र होणं आपल्या लेकरांसाठी. देवाचं वचन अत्यंत विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्याने बनलेलं आहे. जर आम्ही वचन वाचतो आणि मग या ठिकाणी मी पाहतो माझ्या मुलावर दया करा कारण तो हे प्रेकरी असून त्याचे फार हाल होतात. बापाला आवडत नाही आपल्या लेकरांचे हाल व्हायला. कोणता बाप असा आहे, बायबल असं सांगतं, कोणता जगातला बाप असा आहे की त्याने आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला साप देईल, अंडे मागितले असता त्याला विंचू देईल. असा कोण आहे का? आपल्या मुलाला उत्तमात उत्तम चांगलं देणारा आपला जगातला पिता देखील विचार करतो. पण बायबल सांगतं त्यापेक्षा विशेष करून आमचा स्वर्गीय पिता जो आहे तो अधिक देण्यास. आणि या ठिकाणी जगातला बाप जो आहे, एक मुलगा आजारी आहे, त्याला फेफरे येत आहे, त्याला झटके येत आहे, त्याने ऐकलं येशू हे नाव ऐकलं आणि प्रभूकडे आला आणि प्रभूकडे येऊन गुडघे टेकून तरी म्हणाला, प्रभूजी माझ्या मुलावर दया करा कारण तो फेफरीकरी असून त्याचे फार हाल होता. तो वारंवार विस्तारात पडतो, तो वारंवार पाण्यामध्ये पडतो. या ठिकाणी मी वाचतो वारंवार पाण्यामध्ये पडतो, वारंवार विस्तवामध्ये पडतो, हे आम्ही ऐकतो. आणि या ठिकाणी हे विस्तव आणि पाणी जे आहे आम्ही पाहतो की त्या मुलाला त्याचं जीवन संपणार असं होतं. तो मरणप्राय आलेला होता, तो आता शेवट होता त्यामध्ये. परंतु त्यातून बाहेर काढणारा तुमचा आणि माझा, त्यातून बाहेर काढणारा तुमचा आणि माझा प्रभू आहे. आणि असंच आम्ही जर उदाहरण पाहिलं, आणखीन एक जगातला बाप आहे आणि तो एक मोठा अधिकारी होता. यायर नामे जो होता एक मोठा अधिकारी होता. आणि त्याविषयी जर आम्ही पाहतो, बायबल सांगतं त्याची मुलगी मरावयास टेकली होती. एका मत्तई कृष्णवर्तमान आम्ही वाचतो, लूक कृष्णवर्तमान वाचतो आणि या मार्कामध्ये वाचतो. पण मत्तई कृष्णवर्तमानमध्ये तो मार्कमध्ये असं लिहिलं आहे की मरावयास टेकली.
एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मरण पावली. एक मुलगी जी आहे आपल्या बापाची मुलगी आहे आणि मुलगी जी आहे मरावास टेकलेली आहे, मरण पावलेली आहे. त्या वडिलाचं जीवन, त्या बापाचं जीवन काय झालं मी पाहिलेलं आहे. गेल्या 2 शुक्रवारी एक भाऊ उमरगावरून एक भाऊ येत आहे आणि एकुलती एक मुलगी आहे आणि तिचं जीवन आता संपणार होतं. डॉक्टरने सांगितलं की काय राहू शकणार नाही, परंतु बदल प्रार्थना बोलून झाली. देवाने तिच्या जीवनात चमत्कार केला आणि देवाची स्तुती असतो. त्याच दिवशी त्या भावाचं जीवन बदललं आणि त्यांनी सांगितलं येशू हा जिवंत देव आहे. याचं कारण एकच आहे, ज्यावेळेस आम्ही येशूजवळ गुडघे टेकतो, ज्यावेळेस येशूजवळ आम्ही प्रार्थना करतो, ज्यावेळेस प्रभूवर आम्ही विश्वास ठेवतो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. आणि मग बायबल सांगतो आम्ही वचन वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. काय म्हणतो पहा, ज्याला सापडते मार्क 5 मार्क सुवर्तमान 5 अध्याय 22. वाचा. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला. तेव्हा याईर नावाच्या सभास्थानाचा एक अधिकारी आला. त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की आग्रहाने विनंती केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. देवाचं वचन किती विश्वासनीय आहे. बायबल सांगतं या ठिकाणी मार्क सुवर्तमान याचा 5व्या अध्यायामध्ये वाचत असताना आम्ही या वचनाकडे पाहत असताना एक याईर नामे आहे, एक याईर नामे मनुष्य आहे, एक अधिकारी आहे आणि त्याची मुलगी जी आहे आजाराने मरावयास टेकली. मरण आता तिला अटळ आहे, मरण तिच्या जवळ आहे, खाणं बंद झालेलं आहे, तिथं उठणं बसणं बंद झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस त्यांनी पाहिलं एक नाव आहे आणि ते नाव म्हणजे येशू हे नाव आहे. आणि मग बायबल मध्ये वाचत असताना आम्हाला काय सांगते, परत एकदा वाचा. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला. सभास्थानाचा एक अधिकारी आला. त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली. त्याने आग्रहाने विनंती केली की कशी विनंती केली? आग्रहाने विनंती केली, हात जोडले असतील. आणि बायबल सांगतं त्याने येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे. माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. आमेन. तिने जगायला पाहिजे. बापाची इच्छा काय आहे? आपली मुलगी जगायला. जर आपल्या मुलीला काय तर झाला, आपल्या मुलाला काय तर झालं, आपलं मन कसं आहे? आपलं मन कसं होतं? झोप येते का रात्रभर? माझी मुलगी आजारी होती पुण्यामध्ये, रात्रभर मला झोप येते का? बापाचं मन आहे, त्याच्यापेक्षा प्रभूचं मन मोठं आहे. देवाचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सत्य आहे. तो अधिकारी येऊन याईर नामे प्रभूकडे आला आणि प्रभूला म्हटलं, नम्रतेने आग्रहाने गुडघे टेकले, प्रभूला विनंती केली, माझी मुलगी मरावा टेकलेली आहे, तिने जगावं, तिने आणखी जगावं प्रभू. कारण ती कशी आहे? लहान आहे, ती लहान आहे, तिने जगावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी आग्रहाने तुम्हाला विनंती करतो, लीन अंतकाने तुमच्याजवळ मागतो, लीन अंतकाने तुम्हाला हात जोडतो, तुम्ही या आणि माझ्या मुलीला तुम्ही हात ठेवून करा. हात ठेवल्यानंतर बरं करणारा एकच आहे, तो म्हणजे येशू प्रभू आहे. हालेलुया. धन्यवाद येशूला. देवाचं वचन अत्यंत विश्वास आहे. हे जे झालेलं आहे हे बापाचं प्रेम आहे, जगीत बापाचं प्रेम आहे, जगातल्या बापाचं प्रेम आहे. परंतु स्वर्गीय पित्याने तुम्हाला मला त्या दलदलीतून, त्या चिखलातून, त्या नाशातून आम्हाला आम्ही पाहतो कितीतरी मुलाला व्यसन असलं, कितीतरी मुलगा वाईट असला तर बाप सहजासहजी त्याला काढू शकत नाही. का? एक बहीण माझं रडते, सांगते भाऊ ऐकत नाही, भाऊ ऐकत नाही. मग काढणारा एकच आहे, तो म्हणजे आम्ही आईने प्रार्थना केली पाहिजे, देवाचं रडलं पाहिजे, प्रभूजवळ नम्र व्हायला पाहिजे, बापाने रडलं पाहिजे, प्रभूजवळ नम्र व्हायला पाहिजे, प्रभूच्या मंदिरामध्ये यायला पाहिजे, मंडळी बरोबर विश्वासू पाहिजे, त्याच परमेश्वर कार्य करायला सुरुवात. मग देवाचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सत्य आहे, प्रभूचं वचन सामर्थ्य
प्रतिफलित आहे. आणि स्तोत्र संहिता आमचा स्वर्गीय पिता कसा आहे. स्तोत्र संहिता 103 आणि 13 वचनामध्ये वाचत असताना प्रभूचं वचन आमच्याशी बोलत असताना स्वर्गीय पित्याचं प्रेम काय. देवाचं वचन बायबल सांगतं काय म्हणतं वचन. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो. काय बाप कसा ममता करत आहे. एक बाप आहे, आपला मुलगा आहे आणि त्या मुलाला घेऊन प्रत्येक ठिकाणी पळत आहे, हिंडत आहे, मला मुलगा बरं व्हायला पाहिजे. एक बाप आहे, त्याची मुलगी जी आहे मरावर टेकलेली आहे, तो बी बाप नम्र झालेला आहे, अश्रू गाळत आहे. आणि परंतु देवाचं वचन सांगतं जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. हालेलुया. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो, बाप आपल्या मुलीवर ममता करतो, तसा परमेश्वर पण तुमच्यावर माझ्यावर ममता करतो. पण या ठिकाणी एक आट आहे. कोणती आट आहे. भय धरलं पाहिजे. भय धरणं म्हणजे काय. प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणं. प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणं. आणि मग बायबल सांगतं देवाचं वचन लिखाचं पुस्तक आम्ही वाचतो. हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला दाखवले. बरं काय आहे ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमामध्ये राहून नम्र भावाने चालणं. या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. नम्र भावाने चालणं, लीनतेने चालणं, प्रभूच्या भयामध्ये चालणं. याशिवाय परमेश्वर तुम्हाला आणि मला काय मागत आहे. कारण बायबल सांगतं सोने माझे आहे, रुपये माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मग तुम्ही आणि मी त्याला काय देणार आहे. तुम्ही आणि मी त्याला एकच देऊ शकतो. नम्रतेने हात मारणं, गुडघ्यावर येणं, आपल्या लेकरांसाठी रडणं, आपल्या कुटुंबासाठी रडणं, आपल्या परिवारासाठी रडणं, आपल्या मंडळीसाठी रडणं. महत्वाची गोष्ट आहे की परमेश्वराचं वचन आम्हाला चालवतं. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. देवाचं वचन आम्ही वाचतो. आज आम्ही पाहतो आज तुम्ही आणि मी जे आहोत ही मंडळी आहे. तुम्ही आणि मी मंडळी आहे. बायबल सांगतो देवाचं वचन आम्ही पाहतो. देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपला पिता एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. आम्ही पाहतो आम्ही मंडळीतले जे सर्वजण आहेत आम्ही लेकर आहोत, प्रभूचे लेकर आहे आणि प्रभूचे लेकर आहोत. आणि प्रभूचे लेकर देवाने आम्हाला ते वरदान दिलेलं आहे. तुम्ही आणि मी प्रभूचे लेकर आहोत. आहे का नाही लेकर. प्रभूचे लेकर आहे का नाही. मी सांगत नाही प्रभूचं वचन बाहेर. पहिले योहान 3 वाचतो आम्ही. पहिले योहानाचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि वाचत असताना त्यामध्ये परमेश्वराने किती मोठं प्रीतिदान दिलेलं आहे, किती मोठा अभिषेक दिलेला आहे, किती मोठं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. बायबल सांगतं पहिले योहान 3रा अध्याय बघा 3रा अध्याय आणि पहिलं वचन काय म्हणते. आपल्याला देवाची मुले कुणाची मुले आहेत आम्ही. कोण देवाचा आहे. हालेलुया. बायबल सांगतं परत एकदा आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले आहे. ह्या पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिलेले आहे पहा. आणि आपण तसे आहोत. आपण तसे आहोत. जर आम्ही तसे आहोत तर देव आमच्यावर कृपा, देव आमच्यावर त्याचा पवित्र हात ठेवणार आहे. आणि मग बायबल सांगतं देवाचं वचन आम्ही वाचत असताना या वचनामध्ये आम्ही वाचत असताना प्रभूचं वचन अत्यंत विश्वासने आणि प्रभूचं वचन सामर्थ्य काय म्हणतं. परत एकदा वाचा. प्रभूचं वचन काय म्हणतं. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. ह्याच पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. बघा आपल्याला देवाची मुले हे नाव मिळालेलं आहे. देवाचं आम्ही काय आहे. देवाची मुलं. पूर्वी आम्ही काय होतो. प्रभूला न ओळखणारे होतो. जगामध्ये गुरफटलेले होतो. नाशाच्या खाच्यामध्ये, दलदलीच्या चिखलामध्ये, पापामध्ये असं रुतलेलो होतो. परंतु स्तोत्र संहिता बायबल सांगतं त्याने आपला हात वर लांब करून मला त्या
आणि ख्रिस्त म्हणायला खडकावर. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन आम्ही वाचत असताना आणि मग त्यामध्ये देवाची मुले आम्हाला नाव दिलेलं आहे. हे कुणाचं आहे? त्यामध्ये पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. केवढे प्रीतिदान, किती मोठं प्रीतिदान दिलं. दान देणं ही साधी गोष्ट नाही. कोणती देवाने प्रीतिदान दिलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे? येशू आम्हाला दिलेला आहे. देवाने तुमच्या आणि माझ्या करता प्रीतीचं ते दान आहे, तरी मंडळी करता दिलेलं आहे. मंडळी करता आपल्या पुत्राला देऊन टाकलेलं आहे. हे प्रीतिदान आहे आणि आपण तसे आहोत. आम्ही तसं आहोत म्हणून देवाने आज आम्हाला पवित्र स्थानामध्ये उभा केलेला आहे, पवित्र स्थानामध्ये रोवलेला आहे, पवित्र स्थानामध्ये उभा केलेला आहे. याचं कारण एकच आहे की प्रभू आमच्या बरोबर आहे. आम्ही तसे आहोत, प्रभूच्या सेवेत करता उतरणारे, प्रभूला मान्य होणारे, प्रभूला संतुष्ट करणारे आम्ही, तुम्ही आणि मी आहोत. तसे आम्ही आहोत कारण देवाची निवड आहे. म्हणून बायबल सांगतं, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. यात हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचं फळ टिकणार. हालेलुया. ही देवाची कृपा आहे, ही देवाचं सामर्थ्य आहे. आणि आम्ही पाहतो जर नीतिसूत्र याचा 23 अध्याय आणि 23 वचनापासून वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. परमेश्वराचं वचन 23 अध्याय 23 वचन, 23 आणि 24 दोन वचन वाचू आपण. पहा, सत्यता जरा कसं आपल्याला वाचायला वाचा. सत्य, शुद्धता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस. नीतिमानाचा बाप फार उल्हासतो, शुद्ध मुलास जन्म देतो, तो ज्याच्या विषयी आनंद पावतो. आमेन. तो त्याच्याविषयी काय करतो? आनंद पावतो. या ठिकाणी मी वाचतो आणि 24 वचनाकडे मी पाहत असताना प्रभूचं वचन म्हणतंय, नीतिमानाचा बाप फार काय असतो? उल्हास असतो. नीतिमानाचा म्हणजे त्याला देवाने निवडलेला आहे. देवाने निवडलेला आहे, लेकरांना देवाने निवडलेला आहे. आणि आज जे आमच्या लेकरांनी वैष्णवीने जे सांगितलं आम्ही पाहतो, आपण काय देऊ शकतो मंडळीमध्ये? संदेशा काय देणार आहे? संदेशा एकच पाहतो, मंडळीची उन्नती. संदेशा काय आहे? मंडळीची उन्नती करतो. लेकरांनी काय व्हायला पाहिजे? प्रभूमध्ये वाढा, प्रभूमध्ये पुढे यायला पाहिजे, प्रभूच्या सेवेमध्ये पुढे यायला पाहिजे. आणि प्रभूचं वचन हे सांगतं, नीतिमानाचा बाप फार उल्हासतो. नीतिमानाचा बाप म्हणजे हे नीतिमान लेकर आहे, जे प्रभूमध्ये चालत आहे, जे प्रभूमध्ये उभारलेलं आहे, त्याचा बाप उल्हासतो. आणि सुज्ञ मुलास जन्म देतो, तो त्याच्या विषयी आनंद पावतो. आज देवाची स्तुती असो. प्रभूचं वचन आपल्या विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. हा फादर्स डे जो आहे, आज आम्ही पाहतो जगातला पिता ज्याप्रमाणे काळजी घेतो आपल्या मुलांची, आपल्या लेकरांची, तसा प्रभू देखील त्याच्यापेक्षा जास्त अधिक काळजी घेतो. कारण तो जाणतो की आम्ही केवळ माती आहोत. म्हणून या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान